अस्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केलं आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही, विशेषतः दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक. साहित्याचा प्रसार आणि त्याच्या समृद्ध वारशाचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे. ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे. मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे. भयकंप या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्त्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत. धन्यवाद. नमस्कार श्रोते मित्र हो. भयकंप सादर करत आहे ज्येष्ठ लेखक चिंतामणी लागू लिखित कादंबरी प्रकाशाला साथ अंधाराची. प्रकरण 6. बोलता बोलता तो थांबला. एक क्षणभरच खिन्न झाल्यागत गप्प खिन्न बसून राहिला आणि मग त्याने पुन्हा बोलायला सुरुवात केली. मी हे जे कार्यक्रम तिथे करतो दीपा, ते काही तिथल्या मुलांचे केवळ मनोरंजन व्हावं म्हणून मी करत नाही, तर मला मनोमन आशा वाटत असते की माझं गायन ऐकून तिथल्या कुणा मुलाला प्रेरणा मिळेल गाणे शिकायची. आणि काही वर्षापूर्वी माझ्या गुरुजींनी जसे त्या एका कार्यक्रमातून ह्या आंधळ्या प्रकाशला उचलून आपली विद्या पूर्णपणे दान करून त्याचे रूपांतर आजच्या प्रकाश संगीत हे नाव लावत असल्या तरुणात केले, तसेच काहीसे करायची संधी कदाचित आपल्यालाही मिळेल. त्या मुलातून एखादा होतकर मुलगा माझ्या हाती लागेल, पण अजून तरी तो भाग्याचा क्षण उगवायचा आहे. ज्या निष्ठेने तुम्ही एक कर्तव्य म्हणून हे करताय प्रकाश, हे लक्षात घेतले तर मला खात्री वाटते की आज ना उद्या तुमच्या हाताला तसला विद्यार्थी नक्कीच लागेल. ती मनापासून स्वरात म्हणाली. ते व्हायचंय तेव्हा होईल दीपाजी, पण सध्या तरी माझ्या हाताला तुमच्यासारखी हिरकणी लागलेली आहे. तेव्हा नंतर कधीतरी हाती लागणार असलेल्या होनकार शिष्याची वाट पाहत बसण्यापेक्षा मी आता हाताशीच असल्या हिरकणीला पैलू पाडण्याचं काम सुरू केलं बरं नाही का? मला बोलतं करून तू खुबीने माझ्या जीवन कहाणीचे आख्यान माझ्याकडून ऐकून घेतलेस, पण त्या नादात आजची शिकवणी बाजूला राहिली त्याचं काय? आता अकस्मातपणे जर तुझे बाबा किंवा तुझ्या घरच्यांपैकी कुणी आले तर आपल्याला असं निव्वळ गप्पा मारत बसलं पाहून ते काय समजूत करून घेतील? काही समजूत करून घेणार नाहीत. हलकेच हसत पण तंबोरा सरसावून धरीत ती म्हणाली. चला गुरुजी, मी तयार आहे आता. तिच्या त्या बोलण्यावर काहीतरी बोलण्याच्या बेतात प्रकाश असतानाच जिन्यावर पावले वाजल्याचा आवाज आला. प्रकाशने आपले कान टवकारले. इतका वेळ काहीसा आरामात बसला तो एकदम सावध झाल्यासारखा झाला आणि एकदम तल्लखपणे बाहेरची चाहूल घेऊ लागला. काहीशी बोजड, काहीशी सरपडत पुढे सरकत असल्यागत वाटणारी ती पावले जवळ आल्याची जाणीव झाली. कोण आले असावे असा विचार प्रकाशच्या बरोबरनंच दीपाच्याही मनात येत असतानाच दार ठोठावल्याचा आवाज कानावर पडला. मी बघते कोण आहे ते, असे म्हणत दीपा तटकन उठली. दार उघडताच समोर उभ्या असलेल्या आपल्या आईला आणि मथू मावशीला पाहून ती आश्चर्याने अवाक होऊन त्या दोघींकडे पाहत दार अडवून तशीच उभी राहिली. मी म्हटले नव्हते का तुला एकदा तुझा क्लास पाहायला आणि तुझ्या त्या मास्तराला भेटायला मी येईन म्हणून? आता अशी वेंदळ्यागत नुसती आमच्या थोबाडाकडे पाहत का उभी राहिलीयस? आत तरी येऊ देशील की नाही? आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे खणखणीत आवाजात मावशीने विचारलं. या दोघी इथं येणं हे आपलं दुर्दैव की आणखी काही? असा विचार करत काहीशा गोंधळलेल्या अवस्थेतच दीपा दारातून बाजूला झाली. कोण आले दीपा? प्रकाशने विचारलं. बोलता बोलता तो आपल्या जागेवरून उठून उभाही राहिला होता. चाचपडत आपल्या समोरच्या न दिसणाऱ्या वस्तूंचा अंदाज घेत पुढे सरकायचा प्रयत्नही करीत होता. कोण आहे बाहेर? दीपा, तू बोलत का नाहीस काहीच? आपल्या पायात येऊ पाहत असल्या तिने तिथे खालीच ठेवल्या तंबोऱ्याचा अडथळा टाळायचा प्रयत्न करीत प्रकाशने पुन्हा विचारलं. मी आहे मथुराक्का, तुमच्या ह्या नव्या शिष्यनीची मावशी, आणि माझ्यासोबत आहे ह्या दीपाची आई. प्रकाशच्या प्रश्नाचे दीपाने काही उत्तर द्यायच्या आतच तिला बाजूला करून पुढे येत मथू मावशी ठसक्यात म्हणाली.
अरे वा, अलभ्य लाभ. या या ना आत, या ना आत आपण. प्रकाश तत्परतेने म्हणाला. अंदाजाने दीपाकडे वळत म्हणाला, दीपा, त्यांना बसायला दे काहीतरी. नको बसायला, सवड नाही आहे आम्हाला. मथुमावशी नेहमीच्याच ठसक्यात म्हणाली, देवळात चाललो होतो. आम्ही विचार केला की आमच्या दीपाच्या मास्तराला तरी बघावं एकदा. म्हटले बघावे तरी खरे आमच्या या दीपाला शिष्या म्हणून स्वीकारणारा कोण आहे हरीचा लाल तो. मग बघितला की नाही? प्रकाशने सहज स्वरात विचारले. हो, बघितला. मधुमावशी ठसक्यात म्हणाली आणि मग दीपाच्या आईकडे वळत तिने विचारले, बघितले आहेस ना द्वारके आपल्या डोळ्यांनी? मी म्हटलं नव्हतं का आपल्या दीपाला शिकवायला तयार होणारा एकतर चक्क आंधळा तरी असेल, नाहीतर वेडा तरी म्हणून. अक्का, चल आपण चलूया, दीपाची आई म्हणाली. म्हटले दीपाबाई, फक्त गाणेच शिका म्हटलं इथे. जाण्यापूर्वी दीपाकडे वळत मावशी म्हणाली, अर्थात जरी दुसरे काही करायचे म्हटले तरी ते अशक्यच दिसतंय म्हणा. आणि दीपा तिच्याकडे जळजळीत नजरेनं पाहत असतानाच मथुमावशी आपल्या बहिणीसह तिथून निघून गेली. त्या दोघी निघून गेल्या, पण उघड्या डोळ्याने दारासमोर उभी असली दीपा मात्र तशीच कितीतरी वेळ उभी राहिली. मावशीचे आपल्याशी नेमके कसले एवढे वैर असावे या प्रश्नाचा तिला उलगडा होत नव्हता. दीपा गेल्या का त्या? प्रकाशने विचारले. ती भानावर एक दार बंद करून मागे वळली. प्रकाश अजूनही पूर्वी होता त्या जागी अनिश्चितशा आविर्भावातच उभा होता. मनोमन खजील झाले दीपा पुढे झाली. तिने प्रकाशचा हात आपल्या हातात घेतला आणि त्याला त्याच्या बैठकीकडे नेत म्हणाली, प्रकाश, मला माफ करा. कशाबद्दल? त्याने हसऱ्या स्वरात विचारले. नाही, माझी मावशी तुम्हाला आंधळा म्हणाली आणि पण काय करू हो, ती आहेच अशी फटकळ आणि तोंड टाकून बोलणारी. तुझ्या मावशीने तोंड टाकले म्हणून तुला माफी मागायचं काय कारण दीपा? शिवाय ती खोटे असं काय म्हणाली? मी आहेच आंधळा तर ती मला आंधळाच म्हणणार? नाहीतर काय डोळच म्हणणार आहे? नाही, पण तुमच्या इथे असे आगंतुकपणे येऊन तुमचाच अपमान करण्याचा तिला काहीही हक्क नव्हता ना? तुझ्या मावशीला तिच्या तरण्या ताट्या भाचीची चिंता वाटली असेल, प्रकाश म्हणाला. मग त्याने जवळची पेटी आपल्यासमोर ओढली. सराईतपणे बोटे फिरवीत सुरावट घेतल्यासारखे करत म्हणाला, बरं, ते जाऊ दे. आता सुरुवात करूया. नाहीतर आधी माझी रामकहाणी ऐकण्यात वेळ गेला, आता नंतर तुझी हरिकथा ऐकण्यात वेळ जायचा. असं व्हायला नको. प्रकाश, आज नको. माझं मूडच गेला पार, ती थकलेल्या स्वरात म्हणाली. वेडेपणा करू नकोस दीपा, प्रकाश तिची समजूत घालण्याच्या स्वरात म्हणाला. अशा किरकोळ गोष्टींनी जर निराश होत राहिलीस तर मग आयुष्यात चांगलं असं काहीच करू शकणार नाहीस तू. शिवाय संगीतच नव्हे तर कुठलीही कला अवगत करताना सर्वप्रथम मन शांत ठेवण्याची कला माणसानं अवगत करून घेतली पाहिजे. कुठल्याही कलाकाराला आपल्या कलेत रम्मान होऊन जाण्यासारखा दुसरा आनंद नसतो. कलाकार एकदा आपल्या आनंदात तल्लीन झाला की मग त्याला कशाचंही भान राहत नाही. आज तुला माझं हे म्हणणं कदाचित पटणारही नाही, पण नंतर जेव्हा रियाज करताना तुझी तंद्री लागायला लागेल तेव्हा माझ्या या म्हणण्याचा पडताळा तुला येईलच. जर तुम्ही म्हणतच असाल तर, ती तंबोरा उचलीत म्हणाली. शाबास, कुणी काहीही म्हणो दीपा, अल्पकाळात तू एक चांगली गायिका होणार आहेस हे लक्षात ठेव. हा माझा विश्वास आहे. तो अनाठाई होता असं मला वाटायला कधीही भाग पाडू नकोस. त्याच्या त्या शब्दांपेक्षा त्याच्या आवाजात असल्या कसल्या तरी प्रभावी शक्तीने तिला मंत्रमोहित करून टाकलं. काही क्षणापूर्वी जाणवणारी मानसिक अस्वस्थता एका क्षणात जाणवेनाशी झाली. मी लक्षात ठेवीन हे प्रकाश, ती मनापासून म्हणाली
आणि तंबोऱ्याची तार छेडून आपण तयार असल्याचं त्याला सुचवत म्हणाली. आज काय शिकवणार आहात? कालचाच पाठ पुन्हा घ्यायचा आहे. सरगम पक्की झाल्याखेरीज पुढे सरकणे म्हणजे रांगायला शिकलेल्या लहान मुलाला पळण्याच्या शर्यतीत उतरवण्यासारखे आहे, प्रकाश म्हणाला. त्याने दिलेले हे उदाहरण ऐकून दीपाला हसायलाच आलं. त्या दिवशी घरात वावरताना ती काहीतरी गंभीरच होती. त्यामागे 2 कारणे होती. एकतर प्रकाश काहीही म्हणाले असले तरी तिला स्वतःला मथुमावशीचे आणि आईचे तिथे येणे आणि कारण नसताना काहीतरी बोलून प्रकाशचा अपमान करणं खटकलेलंच होतं. आणि शिवाय जर आपण काही न बोलण्यामुळे वाद टळण्याची शक्यता असेल तर बरे, असेही तिला वाटले होते. कारण मावशीशी वाद घातल्यावर तिला स्वतःला जरी काही फरक पडत नसला तरी आपल्याला मात्र भलताच मनस्ताप होतो, असे तिचे आजवरचे अनेक अनुभव सांगत होते. दुपार कशी बशी गेली. वादळ येण्याआधीची शांतता जशी काहीशी विचित्र आणि मन अस्वस्थ करून सोडणारी अशी वाटते, तशीच घरातील ती अनैसर्गिक शांतता भासत होती. शेवटी संध्याकाळी तिचे वडील ऑफिसातून परत आल्यावर लागलीच त्या शांततेचा भंग करणारा स्फोट झाला. आज तुमच्या लेकीच्या गाण्याच्या वर्गात गेलो होतो बरं आम्ही दोघी. बाबासाहेब, बघितला तिचा तो गाणं शिकवणारा मास्तर. दीपा आपल्या वडिलांना चहा देत असताना तिथं टपकलेल्या मथुमावशीने माहिती द्यायचा सूर लावत सुरुवात केली. मावशीचे ते बोलणे ऐकले आणि आपण जे टाळत होतो ते होण्याचा क्षण जवळ आल्याचे दीपाने मनोमन ओळखले. मग कसा काय वाटला? काहीतरी विचारायलाच हवे म्हणून बाबांनी विचारले. काही विशेष वाटला नाही मला तो माणूस. आणि बरं का बाबासाहेब, अहो आंधळा आहे तो माणूस. तो काय ह्या दीपाला गाणं शिकवणार? बंद करायला सांगा तिला तो क्लास. मावशे, गाणं शिकवण्यासाठी शिक्षकाला संगीताचे ज्ञान असणे आवश्यक आहे. पाहू शकण्याच्या क्षमतेशी त्याचा काहीही संबंध नाही. केवळ प्रकाश अंध आहेत म्हणून ते मला काहीही शिकवू शकणार नाहीत. हे तुझं तर्कशास्त्र फक्त तुझं एकटीचंच असू शकतं. बाबा काही उत्तर देऊ शकण्याच्या आतच अगदी न राहून दीपा मध्येच बोलत म्हणाली. दीपा, कुणाला बोलतेस तू? अगदी टपून बसल्यागत आतल्या खोलीच्या दारातच उभ्या असल्या तिच्या आईने मध्येच बोलण्यात भाग घेत दीपाला दटावण्याचा आवाजात विचारले. लहान मोठे याचे काही भान आहे की नाही? पण मी असे काय बोलले आहे, काही सांगशील तर खरं? की मावशीनं मात्र मला सतत टाकून बोलायचं व मी केवळ तिच्यापेक्षा लहान आहे म्हणून ते ऐकूनच घेत राहायचं? आज तिथे क्लासमध्ये येऊन काही कारण वा गरज नसताना प्रकाशना अंध म्हणून हिनवण्यात हिने फार मोठी बहादुरी गाजवली आहे, असंच तुलाही वाटत असेल तर मग बोलणंच खुंटलं. दीपा आपला आवाज शांत ठेवायचा प्रयत्न करीत म्हणाली. बघा हो बाबासाहेब, आता तुमची ही लाडकी लेक आपल्या आईलाही तोंड सोडून बोलण्या इतकी शेपारली आहे. 2 दिवस नाही झाले त्या माणसाशी ओळख होऊन तर आज तो हिला आपल्या आईवडिलांपेक्षाही जास्त जवळचा वाटायला लागलाय. जर हिला वेळीच आवरलं नाही तर हे लक्षण काही चांगलं दिसत नाही. उद्या त्या आंधळ्याच्या नावाने हिनं भलतंच काही करून. मी अगदी पहिल्या दिवशीच सांगितलंय मावशी की मला फक्त गाणं शिकायची इच्छा आहे, दुसरं काहीही माझ्या मनात नाही आहे. शिवाय तूच तर त्या दिवशी म्हणाली होतीस ना मावशी की हिनं म्हणजेच मी जरी काही करायचं म्हटलं तरी माझ्या रूपाकडे पाहून कुणीच साथ देणार नाही. मग आजच एकदम तुला काही भलतंच काहीतरी होईल असं काय वाटायचं कारण? 2 दिवस नाही झाले तरी तो तुला अगदी घरगुती नावानं आणि मालकी हक्कानं बोलवायला लागलाय. आज मी आणि द्वारकेनं बघितलंच की. शिवाय त्या आंधळ्याला तुझ्या रूपाचे काय कौतुक असणार? शेवटी आंधळ्याला प्रकाश काय आणि अंधार काय, दोन्ही सारखेच. मावशी, मला नवल वाटते की तुम्हा लोकांना कसली इतकी घमेंड आहे आपल्या कधी काळी चांगले असल्याच्या रूपाची. पण मावशी, आता ते तुझं रूप कुठं आहे? पण प्रकाश अगदी जख्खड म्हातारे झाली तरी त्यांचं गाणं मात्र सदाबहारच राहणार आहे, हे विसरतेस तू. दीपा तापलेल्या स्वरात म्हणाली. त्याचं कौतुक मला नको सांगूस. तुझ्यासारख्या बाईच्या जातीला मात्र त्या गाण्याचा काही उपयोग नाही व्हायचा.
मुलीच्या आयुष्यात महत्त्व असते ते तिला मिळणाऱ्या स्थळाचे, आणि चांगले स्थळ मिळायला मुलीचे रूप उपयोगी पडतं, आणि ती घरकामात किती तरबेज आहे हे बघितलं जातं. तिला गाणं येतं की नाही, आणि आलंच तर किती चांगलं येतं हे कोणी विचारत नाही बरं. मावशी, तुझ्यासारख्या शिकलेल्या बाईला स्थळ गटवायचे इतके महत्त्व वाटत असल्याचे पाहून मला तुझी कीव येते मावशी. निदान स्वतःच्या अनुभवावरून तरी तू काहीतरी शिकली असशील असं मला वाटत होतं, पण तसं काही झाल्याचं दिसत नाही आहे. मला सांग मावशी, की ज्या स्वतःच्या स्वरूपाच्या जोरावर तू तुझ्या दृष्टीने चांगले असले स्थळ मिळवली आहेस, ते तरी कायम राहिलं का? बोलण्याच्या भरात दीपा तो प्रश्न विचारून गेली. आपल्या तोंडून नको तो प्रश्न निघून गेल्याचं जाणवताच तिने आपली जीभ चावली. पण जे व्हायचं ते होऊन गेलं होतं. मुळातच नाटकी असलेल्या मधुमावशीचा चेहरा पाहता पाहता बदलला. छोटासा स्फोट व्हावा तसा आवाज करत भला मोठा हुंदका देत तिने रडायला सुरुवात केली. बघितलंस ना द्वारके, आता माझ्या मेल्या वैधव्याची ही तुझी पोरटवाळी करायला लागली आहे. मी विधवा झाले हा काय माझा दोष? नशिबात जे लिहिलं. मावशी, जे बोलायला नको होते ते बोलून गेल्याबद्दल मला खरोखरच वाईट वाटतंय. मला क्षमा कर मावशी, पण आत्ताचे तुझे बोलणे ऐकल्यावर मात्र काही प्रश्न माझ्या मनात आल्याखेरीज राहिले नाहीत. तुला तरुणपणीच वैधव्य आलं, हा तुझा दोष नाही हे तर मान्य करायला हवं. पण मग मला देवानं रूप दिलं नाही आणि मी नको तितकी कुरूप जन्माला आले, हाही माझा दोष नाही ना? किंवा लहानपणी कसला तरी किरकोळ अपघात होऊन प्रकाश अंध झाले, हाही त्यांचा दोष नाही ना? मग आम्ही लोकांचीच नव्हे तर आपल्या घरातल्याच वडीलधाऱ्या व्यक्तींनी केलेली हिणवणी किती काळ सहन करायची हे मला सांगशील? दीपाच्या या प्रश्नांना उत्तर द्यायचे टाळण्यासाठी मधुमावशीने नेहमीचा सोपा मार्ग अनुसरला. हमसून रडत असे आपल्या खोलीकडे वळली. अर्थात जाताना आपल्या बहिणीला बरोबर न्यायला ती विसरली नाहीच. चल बाई द्वारके, आता काही खरं नाही हो, शिंगे फुटलीत मेलीला, असे म्हणत मधुमावशी आत निघून गेली. दीपाच्या आईनेही क्षणभर थपकत दीपाकडे जळजळीत नजरेने बघितलं आणि तीही आत निघून गेली. त्या खोलीत फक्त ती स्वतः आणि तिचे बाबा तेवढे राहिले. बाबा, मी असं बोलायला नको होतं नाही? तिने अगदी हळू आवाजात विचारलं. खरं आहे तुझं दीपा, आपल्या मावशीला तू असं बोलायला नको होतंस, बाबा म्हणाले. पण काय बाबा, जे बोललीस ते अगदी चुकीचं असं काही बोलली नाहीस. आणि तसं पाहायला गेलं तर अगदी माझ्या मनात अनेक वर्षे डाचत असले शब्दच तू बोलून दाखवलीस. इतकी वर्षे बोलावं असं मला वाटत होतं, पण जे बोलायची हिंमत मी करू शकलो नव्हतो ते तू संतापाच्या एका झटक्यात बोलून टाकलीस. बाबा, आपल्या वडिलांकडे आश्चर्याने पाहत दीपा म्हणाली. बाबांचा चेहरा अगदी गंभीर झाला होता. तू लहानपणापासून जे अनुभवलेस अथवा सहन केलंस ते मी पाहत होतो दीपा, पण त्याबाबत काहीही करता येणं माझ्या हातात नव्हतं, कारण मी माझ्याच घरात कैद्याचं जीवन अनुभवत होतो. तुम्ही काय बोलतायत तेच मला समजत नाही बाबा. समजणारही नाही पोरी तुला, बाबा अतिशय गंभीर स्वरात म्हणाले. तुझ्या जन्मानंतर लागलीच तुला मावशी ऐन तरुण्यात विधवा होऊन आपल्या बहिणीकडे म्हणजेच तुझ्या आईकडे आश्रयाला म्हणून कायमची राहायला आली. तिच्या आगमनाचा दिवस हा माझ्या मानसिक कैदेच्या प्रारंभाचा दिवस ठरला. स्त्री आणि पुरुष ह्या दोघांनाही सौंदर्य लाभणं हे जसं वरदान ठरू शकतं, त्याप्रमाणे तो शापही ठरू शकतो दीपा. तुझी मावशी तुझ्या आईप्रमाणे स्वरूपवान होती आणि मी दिसायला चांगला आहे हे तर तू पाहतेसच. साहजिकच तुझ्या आईच्या मनात भलतेच काहीतरी तर होणार नाही ना, या संशयाचे पिशाच अगदी पहिल्या दिवसापासून थैमान घालत होते. तिला आपल्या बहिणीलाही सोडता येत नव्हतं, कारण लहानपणापासून त्या दोघी एकमेकींना फार जवळ होत्या. परिणामी माझ्यावर असली पाळत जास्त प्रखर झाली आणि पाहता पाहता मी माझ्याच घरात कैदी होऊन गेलो.
आणि नंतर बोलता बोलता ते थांबले आणि मग दीपाकडे पाहत म्हणाले, जास्त स्पष्ट करून सांगायची गरज आहे असं मला वाटत नाही दीपा. तितकी तू शहाणी आहेस. तुम्हाला नेमके काय म्हणायचे ते माझ्या लक्षात आलंय बाबा. पण हे सहन तरी कसे काय केलं तुम्ही? पक्ष्याला जसे पिंजऱ्याचे काही वाटेनासे होते तसेच माणसाच्याही बाबतीत होते दीपा. नंतर मला त्या काचाची सवयच होऊन गेली. बोलता बोलता बाबा खुर्चीतून उठले तसे दीपा म्हणाली, तुम्ही सांगत असाल तर मी गाणं शिकायचं बंद करेन बाबा. नाही नाही दीपा, तू संगीत शिक आणि खूप मोठी गायिका हो. जसे तुझ्या गुरुला वाटतंय तशीच. परवा मी त्याला भेटायला गेलो होतो तेव्हा प्रकाश काय म्हणाले माहीत आहे तुला? नाही बाबा. अगदी प्रथमच बोलतानाही तो पोरगा इतक्या आत्मविश्वासपूर्ण आणि ठाम स्वरात मला म्हणाला की तुमची दीपा फार मोठी कलाकार होणार आहे जोशी साहेब. तिच्या कला साधनेत व्यत्यय आणण्याचे पाप तुम्ही चुकूनही करू नका. त्याचे शब्द इतके मनापासून निघाले होते की माझा त्या शब्दावर त्या क्षणीच विश्वास बसला. तो म्हणाल्याप्रमाणे आपण तुझ्या क्लास साधनेत व्यत्यय आणायचं पाप कधीही करायचं नाही, हा असा मी मनोमन निश्चय केला आणि माझा तो निश्चय बदलणार नाही मी. आपल्या वडिलांचे ते शब्द ऐकले आणि आजवर तिच्या मनात असलेली आपली या जगात कोणीही नसल्याची तीव्र भावना एका क्षणात नाहीशी झाली. आणखी कोणी नसले तरी आपले बाबा आपल्या पाठीशी आहेत हे नुसती जाणीवही तिला स्फूर्तिदायक वाटली. त्याचबरोबर आज आपल्या बाबांशी आपल्या मनाचा समन्वय साधला गेला असल्याची जाणीवही तिच्या मनाला भिडली आणि तिला गदगदून आलं. तुम्ही आणि प्रकाशने माझ्यावर टाकला विश्वास अनाठाही नव्हता हे सिद्ध करीन मी बाबा. मला फक्त तुम्ही आशीर्वाद द्या. आणि कळायला लागल्यापासून प्रथमच तिने मनापासून असा आपल्या बाबांना नमस्कार केला. खूप मोठी हो, खूप मोठी हो आणि उदंड कीर्ती संपादन कर. बाबांनी मनापासून आशीर्वाद दिला. आजवरचे सगळे भरून पावल्याचा अनोखा आनंद दीपाला झाला. तो तिच्या आयुष्यातला फार मोठ्या आनंदाचा क्षण होता. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.